नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की हरभऱ्याला फुल अवस्थेमध्ये पाणी द्यायचं का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की. तर हा आपला आहे जॅकी 9218 हरभरा. बघा, आजच्या तारखेत या हरभऱ्याला 39 दिवस पूर्ण कंप्लीट होतात. आज कालावधी पूर्ण कंप्लीट होतो. तर बघा, मी पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. 37 म्हणजे 38 दिवसांनी आपण पाणी द्यायला सुरुवात केली. तर आज 39 दिवस पूर्ण कंप्लीट होतात. तर स्टेप बाय स्टेप पाणी चालू आहे आणि 4-4 तासाचंच पाणी चालू आहे. काही जास्त काही आहे नाही, 4-4.5 घंट्याचं. कारण की कुठे आपलं शेत माथेगय आहे, कुठे बदाड आहे, त्यानुसार आपण पाणी देत आहोत हरभरा पिकाला. आता शेतकरी मित्र कमेंट करतात किती तासाची शिप द्यावी. तर आपल्या जमिनीनुसार द्या, आपल्या हरभरा पिकानुसार द्या. जसं माझं हरभरा बघा, आता इकडली जमीन कशी आहे बघा, इकडली थोडीशी मुरमाटी भाग आहे. काळ पांढुरका हरभरा मारून राहिला, काळपट आला. तर आपल्या हरभऱ्याला इकडं फुल संख्या जास्त आहे. बघा, इकडे फुल लवकर पकडलं आहे. बघा, आहे फुल, हे बघा फुल. म्हणजे हा जो जमिनीचा काही भाग असतो, काही डोळा असतो जमिनीचा, तो वेगवेगळा असतो. जरी प्लॉट एकसारखा असला, म्हणजे एक असला, तरी त्या प्लॉटमध्येच काही काही भाग असा राहते, तिथे हे काही काही ठिकाणी हरभरा हिरवा राहतो, कुठे एक भाग ठिगे ठिगे पकडतात, तिथे लवकर फुलावर येतात. जसं हा मुरमाटी हरभरा आहे, म्हणजे मुरमाटी भाग आहे हा. इकडे फुल लवकर आलं, पण इकडे माथ्यावर अजून की आज वाढच होऊन राहिली, इकडे हा काळपट पडला. तर असं जर प्लॉट असेल ना शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही सारखी शिफ्ट देऊ शकता. जसं माझी शिप चालू आहे शेतकरी मित्रांनो 4-4.5 घंटेची. आता जसजसं समोर समोर येईल शेप, तस आता पहिली शिप लागली ती बदाडात लागली होती, तर तिथे आपण 4च दिली. आता ही दुसरी शिप लागली हे 4.5 तासाची. तर असं माझं नियोजन आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची फुल अवस्था असेल, म्हणजे 10-15% फुल पकडलं असेल, 25%, 20% या फुल अवस्थेमध्ये पाणी नका देऊ. तर काय होईल शेतकरी मित्रांनो, आता हे जे काही माझं फूल आलेलं आहे, हे जे फुल आहे याची वाढ होईल, काही फुलाला बुरशी पण येईल. आता जे काही आपला हरभरा फुल धरण्यासाठी सुटलेला आहे, फुल येणार नाही. 4-5 दिवस तो स्तब्ध राहील, वाढ होणार नाही. नंतर जसजशी जमीन आवरेल तसतसा त्याला फुल सुटेल, हरभऱ्याची वाढ होईल, तिथून सुरुवात होईल. पण हरभऱ्याची नक्की वाढ होणार. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुलावर आहे, म्हणजे 25 ते 30% फुलावर आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात पेरणी केलेली असेल त्यांच्या हरभऱ्याला खूप फुलं आहे, त्या फुलावस्थेत पाणी नका देऊ. जर पाणी दिलं, बुरशी येण्याची शक्यता आहे, फुलगड होण्याची शक्यता आहे. फुल अवस्थेत पाणी नको, फुल अवस्थेत फवारणी नको. कारण की फुल अवस्थेत जर आपण कोणतीही क्रिया केली तर पीक माघार येते, फुल पुन्हा सुटणार नाही, वाढच होईल हरभऱ्याची, हरभरा वेला जाऊ शकतो आणि फुलाचं नुकसान होऊ शकते जर फुल अवस्थेत पाणी दिलं तर. माझं पाणी कसं आहे, फुलाला सुरुवात झालेली आहे, अजून फुल आहेच नाही. म्हणजे एखादा % फुल असेल आपल्या, एखादा % फुल असेल, 1-2%. आणि ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला 15 ते 20%, 25% फुल आहे, तर पाणी नका देऊ. कारण की असं लक्षात येते की अजूनही ओलावा कायम आहे. जर तुमचा हरभरा काळपट मारला तर पाणी द्या. जर हिरवागार आहे, फुलच फुल आहे, तर पाणी द्यायची काही आवश्यकताच नाही ना. कारण की तुमच्या लक्षात येत असेल, जिथे हरभरा नाही का काळपट पडतो, फुल राहते, तिथे घाटा पण लवकर पकडतो. कारण की पाण्याची कमतरता, ओल जर जास्त असली, हरभरा वाढतच राहतो, फुल पकडतच राहते. आणि जसजशी ओल कमी होते, मग फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होते, घाटा भरायला लागतो, नाही का. जिथली ओल राहील 70-75 दिवसापर्यंत, तिथला फुलच फुल राहील,
घाटे पण भरणार आणि घाट्याची दाण्याची जे साईज आहे ते पण जाड होणार, भरणार दाना. आणि जर पाण्याची कमतरता कमी भासायला लागली आपल्याला म्हणजे घाटे भरण अवस्थामध्ये, तर हरभऱ्याचा प्लॉट नाही का कायपट दिसतो तुम्हाला. असं लक्षात येईल का इथे पाणी द्यावे लागते. आता कायपट पडतो, काही भाग हिरवट राहतो. असं जर दिसलं तर पाणी नक्की देऊन द्यायचं. पण फुल अवस्थामध्ये पाणी देऊ नका. फुल अवस्थामध्ये पाणी टाळावे, फवारणी टाळावी. घाटे भरण अवस्थामध्ये तुम्ही एक घाटे अडीची फवारणी करू शकता, कारण की जेव्हा घाटे अडी येते तेव्हा फवारणी आवश्यक आहे, नाही तर उत्पादनात घट येते. तर आता पहिली स्टेप कोणती आहे शेतकरी मित्रांनो? एकट दुकट फुलं असेल तर पाणी द्या, भरपूर पाणी द्या. फक्त पाणी शेतामध्ये साचता कामा नाही. आणि पाणी दिल्यानंतर फवारणी आवश्यक आहे बुरशीनाशकाची. असं जर नियोजन केल्यास, मी माझा अनुभव सांगत आहे शेतकरी मित्रांनो, असं जर नियोजन केल्यास नक्की उत्पादनात वाढ होईल. आणि हरभऱ्याची झाडाची संख्या जर शेतात कमी असेल, पहिलेच हरभरा मेलेला असेल, तर काही ना काहीतरी उत्पादनात कमी जास्त उतारा येतो. जसं माझा यावर्षी हरभरा बराचसा मर रोग आलेली आहे, तर समोर उत्पादनात वाढ होते का घट येईल नाही का सध्या सांगू शकत नाही आपण, कारण की अजूनही निसर्गाचं बरंचसं वातावरण बाकी आहे नाही का. थंडी बाकी आहे, ढगाळ वातावरण आहे, धुवारी पडेल समोर नाही. आता जसा जानेवारी महिना लागतो तसं वातावरण चेंज होते, कारण की मोठा दिवस होतो. मोठा दिवसाला सुरुवात झाली की वातावरणामध्ये नक्की फरक पडतो. तर आपली सध्याच शेतात जर फिरलं तर काही काही झाडाला मंदातच फुलं दिसतात. हे बघा आहे, फुलं सुटलेलं आहे. आणि आपलं झाड नाही का सध्याच वाढ आपल्या पोटरी एवढं झालेलं आहे. वाढ बघा आताच, हे बघा हे इथलं, हे बघा इथली हाईट वाढलेली आहे. म्हणजे सारखी हाईट नाही आहे शेतकरी मित्रांनो, कमी जास्त हाईट आहे. तर असं नियोजन आहे माझं. म्हणून सांगतो की फुल अवस्थेत पाणी नका देऊ. फुलाला सुरुवात झाली तेव्हा पाणी द्या, फुल अवस्थेत पाणी नका देऊ. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि आपले माती आपले लोक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया उद्या. आपण लाईव्ह येणारच आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही तुम्ही फॉलो करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.